संपूर्ण भारतभर या निमित्तानं गेलेली आहे. हे निमंत्रण सांगतात स्वातंत्र्याचा नाद गुंजला, स्वातंत्र्याचा नाद गुंजला, वधस्तंभावर श्वास फुंकला, क्रांतीने मग ध्यास घेतला वावे राष्ट्र महान, चला चेतवू सामर्थ्याने राष्ट्राचे गुणगान. धर्मपेठला बंद तुटले, धर्मपेठला बंद तुटले, मनामनातील भाव संपले, उरले केवळ अहंकार ते स्वार्थी रोगी अभिमान. आज मना मिळाले दान आम्हाला, आज मिळाले दान आम्हाला चैतन्याचे वरदान, चला चेतवू सामर्थ्याने राष्ट्राचे गुणगान. नकोच भीती अंधाराशी, नकोच भीती अंधाराशी, परमार्थाशी व्हावी व्यक्ती, नकोच भीती अंधाराशी, परमार्थाशी व्हावी व्यक्ती. श्रवण करता कसली भ्रांती, ही तर सारी समाज शक्ती, परिच स्पर्शाने लोखंडाचे सोने होईल महान, चला चेतवू सामर्थ्याने राष्ट्राचे गुणगान. आता कसले देहभान, या तळपत्या सूर्यात देखील आपण इतक्या शांत चित्तानं बसताय, म्हणून खऱ्या अर्थानं आज या निमंत्रणाचा या विषयाने किशोरबाई धारिया यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या पुढे यावं आणि समर्थ भक्तांना अभिवादन करावं आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होते. केवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरबाई धारिया हे लाखो समर्थ भक्तांना या ठिकाणी अभिवादन करतायत. ज्यांच्या प्रेरणेमधून, ज्यांच्या संकल्पनेतून आज खऱ्या अर्थाचा मनामनाला जोडणारा योग या ठिकाणी संपन्न होतो. मी आता या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपले सन्माननीय प्रमुख अतिथी या ठिकाणी एकामागोमाग एक या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहेत. महानगरीचे विद्यमान नगराध्यक्ष आणि महाडचे प्रथम नागरिक सुधाकरराव सावंत, महाड कोल्हापूरचे आमदार आणि माजी मंत्री माननीय प्रभाकर मोरे, हिरवळ प्रतिष्ठानचे हितचिंतक आणि किशोरबाई धारिया यांच्यावर यांचं जीवापाड प्रेम आहे असे माजी मंत्री आणि शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष माननीय गणेश नाईक, विरारचे आमदार हितचिंतक माननीय हितेंद्र ठाकूर आणि विधान परिषद सदस्य जयंतभाई पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि मी किशोरबाई धारिया यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न करावं. सांगायला पाहिजे चळवळ्यात तरुण मंडळींचं चाकोरी बाहेरचं व्यासपीठ म्हणजे हिरवळ. धडपडीतून निश्चयाकडे वाटचाल करण्याचा मंत्र ज्यांनी स्वतःला घेतलेला आहे अशा मंत्रांना भारित झालेलं असं हे हिरवळ प्रतिष्ठान आहे. ही केवळ सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत करणारी संस्था नाही, तर गेली 10 वर्ष मनापासून जे करावंसं वाटतं त्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये मनस्वीपणे धडपड करणारी अशी ही संस्था आहे. महाडमधले
विरहित अशी सामाजिक चळवळ म्हणजे हिरवळ. आरोग्य, शाळा तिथं संगणक, शाळा तिथं व्यायामशाळा, होळी निमित्त वृक्ष वाचवा आणि वृक्ष वाढवा चळवळ, हसरा दसरा, अपंग शिबिर, वृक्ष वाटप, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, बालजत्रा, महाडच्या वीरेश्वर महाराजांची न भूतो न भविष्यती अशी परिवर्तन यात्रा, वीर रेल्वे स्थानकावरील हजारो लोकांच्या उपस्थितीतलं संयमी आणि यशस्वी रेल रोको आंदोलन, अशी हिरवळची अनेक रूपं. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मान्यवरांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचं स्वागत झालेलं आहे, यांचं आगमन झालेलं आहे. किशोरजी घाडिया यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे सारेच मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. स्थान आज इथे उपस्थित आहे. प्रतिष्ठानचं मंगला खऱ्या अर्थानं तर किशोरबाई घाडिया यांच्या वेगवेगळ्या संकल्पना आजपर्यंत खऱ्या अर्थाने राबवल्या गेलेल्या जात आहेत. आंदोलनाच्या वाटेवर केलेली कामगिरी आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी होतं. आता आपले विधानसभा अध्यक्ष माननीय अरुण गुजराती यांचा सन्मान करण्यात आला. या जिल्ह्यातील एक तरुण कर्मचारी नेतृत्व गणविकास राज्यमंत्री सुनीलभाई तटकरे यांचंही स्वागत आहे आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरबाई घाडिया करतात. संजय, आपण स्वागत वेगळे आणि आता तो एकला एक चालवितो तिन्ही लोक या न्यायानं केवळ रेवदंड्याच्या एका विभूतीच्या सामर्थ्यावर मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व हिंदुस्थानभर आणि आता जगातही काही ठिकाणी बैठका चालतात. त्या बैठका या ठिकाणी जो संपन्न होतोय तर महानगरीचे विद्यमान नगराध्यक्ष सुधाकरराव सावंत, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी.एन. बावळेकर यांचे या ठिकाणी या लोकजागराच्या सोहळ्यामध्ये इथे स्वागत होत आहे. श्री सचिन धर्माधिकारी, सुरमईदादा धर्माधिकारी आणि प्रकाशभाऊ धर्माधिकारी, सर्व धर्माधिकारी कुटुंबीय आज खऱ्या अर्थानं आपला प्रेमाचा बोलावा या ठिकाणी येण्यासाठी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरबाई घाडिया यांनी केलं. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय डोसवाल यांचे स्वागत हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरबाई घाडिया करत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे स्वागत या ठिकाणी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरबाई घाडिया या ठिकाणी करत आहेत.
संविधानाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींच्या आठवणी आठवत आहेत. हरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर समता नेह निचोड़े, आओ मिलकर दिया जलाए, आओ मिलकर दिया जलाए. केवळ काही शब्दांमध्येच अत्यंत वेळेचं बंधन पाळत, कारण सूर्यास्तानंतर या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री जाऊ शकत नाहीत म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे एकूण कालावधी आणि आपल्या निरूपणाच्या एकूण शब्द, जी पवित्र गंगा, शब्दांची गंगा, त्यांचं आचमन घेण्यासाठी मी पुढील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा थोडक्यात व्यक्त कराव्यात. महानगरीचे विद्यमान नगराध्यक्ष महाराज सध्या चालीत आहे. तुकाराम महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे पालखी पाठवली. सप्तातून सोने, रुपये, माणिक, वेगवेगळ्या प्रकारची एक मिनिट तुम्हाला 2 उत्तर झाले बस. ऐश्वर्य पाठवलं एक मिनिट मला आणि त्याला भेटीला बोलवलं. त्याची लेन्स परत द्यायला पाहिजे ना मला त्याला. परंतु त्या निष्ठुर संतांनी स्वतः निष्कांचे नसताना देखील त्यांनी झालं ते आलेले देखील ज्यांना न्यायाला सर्वांनी न्यायाचे आलेले सरदार होते त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं राजकीय कार्य चांगल्या प्रकारे करतायत, त्यांचं काम त्यांना करू द्या. लोकशिक्षणाचं जे काय माझं काम आहे ते मला माझ्या परीने करू द्या. छत्रपतीच्या भेटीला येण्याची काही खास आवश्यकता नाही. मी कशाला येऊ, उगा शीड पायाना आणि सोने, चांदी, रुपये हे म्हणाल तर ते आम्हाला मृत्यूकी समान आहे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची आसक्ती नसलेले संत, त्या संतांनी हा महाराष्ट्र घडवलाय. त्यांनी वेगवेगळ्या संतांनी जे वेळोवेळी विचार व्यक्त केले, जे विचार केलेले व्यक्त केलेले विचार, त्याचा वारसा सध्या राणा महाराज धर्माधिकारी करत आहेत आणि म्हणून त्यांचा गौरव करावा जेवढा थोडा आहे. महाराष्ट्र प्रसन्न नागरिक म्हणून त्यांना तसंच अन्य पुरस्कार विजेते यांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय नानासाहेब, त्याचप्रमाणे मातृतुल्य शारदा माता देवी आणि त्यांचे कुटुंबीय, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेले विविध भागातून आलेले आमदार, इतर सर्व मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना, बहिणींनो आणि मातांनो, आजचा नजर लागेल, दृष्ट लागेल असा हा सोहळा थोर युगपुरुषाचा 80वा वाढदिवस आज इथं साजरा करण्याचं भाग्य आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हिरवळ संस्थेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळालेला आहे. हा केवळ हिरवळ संस्थेचा बहुमान आहे असं मी समजत नाही, तर संपूर्णपणे महाड आणि पोलादपूर या पंचक्रोशीतील सर्व नागरिक बांधवांचा, भगिनींचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून आलेल्या या सर्व थोर बांधव भगिनींचा मी हा सन्मान समजतो.
यांनी 6 दशकापासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात माणसं घडवण्याचं काम केलं, माणसातून माणूस जगवण्याचं काम केलं. ही चळवळ त्यांनी चालवली. स्वदेश, स्वधर्म आणि स्वदेव या त्रिसूत्राची माहिती सर्वसामान्य जनतेला करून दिली. त्यांची चिकित्सा आहे, ही चिकित्सा माननीय नानासाहेबांच्याच मुखातून ऐकणं, श्रवण करणं आणि आत्मसात करणं योग्य ठरेल. अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार त्यांनी सुस्थितीत आणले. अनेकांना अंधश्रद्धा व्यसनापासून मुक्त केलं आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवला. अशा तीर्थरूप नानासाहेबांचा 80वा वाढदिवस आहे. मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन एक ईश्वराकडे प्रार्थना करणार आहे. हे ईश्वरा, इथं असलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक दिवस उर्वरित एक दिवस हा नानासाहेबांच्या झोळीत टाक आणि त्यांची आयुष्य मर्यादा वाढव, ही प्रार्थना मी आज करतोय. आपला सगळ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्या प्रार्थनेमुळे आहे. त्याच्यामुळे ईश्वर नक्कीच त्याची दखल घेईल हाही विश्वास व्यक्त करतो. याचं कारण आहे की आज जगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी युद्ध वंश संवाद झालेला आहे. देशामध्ये आज सीमेवर 2 देशांची सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत. अगदी काल की परवा साबरमतीच्या संतांनी 50 वर्ष त्या केला, या देशाला स्वराज्य मिळवून दिलं. त्या संतांच्या भूमीमध्येही मनुष्य संवाद होतो. यासारख्या अधपतनामध्ये जाण्याची प्रक्रिया जी सुरू आहे, या प्रक्रियेला जर कोणी थांबवणार असतील तर नानासाहेबांची प्रबोधन सर्व थांबवेल हा एक विश्वास माझ्यावर आला आहे. आणि म्हणून मी ईश्वराची प्रार्थना करतो की आमच्या उर्वरित आयुष्यातील एक शब्द, एक दिवस हा नानासाहेबांना द्यावा आणि त्यांचं आयुष्य वाढवलं की ज्याच्यामुळं त्यांच्या हातून माणसाला माणुसकी दाखवण्याची चळवळ सुरू होऊन मनुष्य हा माणसासारखा वागायला शिकेल आणि देवामध्ये सत्य, अहिंसा, शांती, समाधान हे सगळ्यांना लावेल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्षेत्रातील कला दिग्दर्शनाची प्रदीर्घ वाटचाल पूर्ण करणाऱ्या माननीय नितीन चंद्रकांत देसाई यांना कोकण भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. आर्य चाणक्यापासून आपल्या उमेदवारीला सुरुवात करणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया, तमस, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम दिल दे चुके सनम, लगान, जोश, कौन बनेगा करोडपती, छप्पर फाड़ के आणि आगामी देवदास अशा अनेक गाजलेल्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक देखील नितीन चंद्रकांत देसाईंच्या कला दिग्दर्शनाची जोड हा त्यांच्या चित्रपटाचा बहुमान समजतात आणि हिरवळ प्रतिष्ठान देखील आज या कोकणच्या सुपुत्राला सन्मानित करत असताना धन्य होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सत्कारासाठी विनंती करण्यापूर्वी संजय आपल्या पुढे मानपत्र वाचून दाखवतील. मी आज दापोली तालुक्यातील गावच्या आंबेबागांच्या घोड्याबरोबरच येथील निसर्गाशी आपल्या देशाचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यांचं मंत्रिमंडळ आणि इकडचे सगळे खासदार, आमदार आणि या सोहळ्याचे जे प्रमुख मूर्ती आहेत नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अशा मोठ्या व्यासपीठावरती आज तुम्ही एका कोकण पुत्राला सन्मानित करून कोकण गौरव जो दिला त्याबद्दल मी हिरवळ
प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो. किशोर धारिया यांचे मी आभार मानतो. आणि हा जो हिरवळ प्रतिष्ठानने केलेला सन्मान हा कोकण मंडळाचा नसून या सगळ्या कोकणवासियांचा आहे. इथे जमा असलेले तमाम माझ्या आजी आजोबा आई वडील आणि तमाम कोकणवासी या कोकणाने या डोंगर दऱ्यांनी आणि नद्यांनी मला जे काय दिलंय त्याच्यामुळे मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकलो, घडवू शकलो. आणि या घडवण्यात हा सगळा समाज, हा सगळा परिसर तेवढाच कारणीभूत आहे. आणि त्याच्याच आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने असंच कला क्षेत्रात मला काम करता यावं आणि असंच कोकणाचं नावलौकिक गाजवता यावं हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून मी माझा प्रश्न विचार ऐकण्यासाठी आलो. ते महाराष्ट्राचे संत परंपरा आज चालवणारे नानासाहेब धर्माधिकारी, सर्व मान्यवर आणि उपस्थित जनसागर. मी जिथे नजर फिरवतोय तिथे लोक बसलेले. मी स्वातंत्र्याच्या लढ्याच्या म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जन्माला आलो होतो. पण त्यावेळेला एवढा जनसागर उसळला होता. नेहरू स्वातंत्र्य घोषित करताना ते फिल्म मध्ये पाहिलं होतं. पण त्या स्वातंत्र्य लढ्यानंतर एवढा मोठा जनसागर जमलेला आज मी पहिल्यांदाच पाहतोय. त्यावेळेला जमलेले लोक स्वातंत्र्य लढ्यातील शेवड्याला वंदन करायला आले होते. आज जमलेला हा जनसागर नानासाहेबांनी लावलेल्या भक्तीला वंदन करायला आला आहे. मला धर्माधिकारी म्हणजे धर्माचे अधिकारी आहेतच. एक सनातन प्रश्न आहे, माणूस चांगला का वाईट. आपल्याला अनेक वेळेला बातमी वाचून असं वाटतं की माणूस कदाचित वाईटच असावा. पण प्रत्यक्ष माणूस चांगला असतो, निदान चांगलं व्हायची त्याची इच्छा असते. आणि जेव्हा नानासाहेबांसारखे धर्मगुरू मिळतात त्यावेळेला समज समाज प्रवाह बदललेला असतो. त्याचं हे उदाहरण आहे. या प्रसंगी आणखी काही भावना व्यक्त कराव्यात असं खरी आवश्यकता नाही. आपली भक्ती तुमच्या माझ्या मनातलं जे अद्वैत आहे तेच आहे. मी एवढंच सांगतो, मी आज पहिल्यांदा नानासाहेबांच्या कार्यक्रमाला आलो त्यामुळे तुमच्यासारखीच माझी भारावल्याची अवस्था आहे. पण आजपासून मी बैठकीतला दास झालो एवढंच जाहीर करतो. धन्यवाद. असं कोल्हापूर गावच्या चिखली येथील रहिवासी शहीद तानाजी मालक यांच्या कुटुंबियांना मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वीर पत्नी श्रीमती सुनीता मांडल यांना मातोश्री पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. तानाजी यांनी गाजवलेल्या पराक्रमाला आणि शौर्याला आमचा ओर अभिमानाला भरवत येतो. मातृभूमीचा सच्चा सैनिक शहीद तानाजी मालक यांनी आपल्या स्वतःची किंवा कुटुंबाची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी आपला देश भारतातील ठेवला. याचा संपूर्ण राष्ट्राला चिरंतन अभिमान आहे. ही भूमी वैभव संपन्न, चारित्र्यवान, गौरवशाली आणि पराक्रमी योद्ध्यांची राहावी यासाठी बांधल कुटुंबियांनी दिलेल्या राष्ट्रीय योगदानाचा आम्हा सर्वांना उत्साहाचा अभिमान वाटतो. त्यांच्या आई त्यांचे वडील चंद्रकांतबाई धारिया त्यांच्या अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या परिस्थिती स्पर्शानं हा प्रेमाचा ओढावा सातत्यानं हिरवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाज जीवनाच्या जाणीवा या ठिकाणी जागृत करतो. त्या ज्योत्स्नाताई धारिया या दोन्ही मातृतुल्य पितृतुल्य व्यक्तिमत्वांच्या आशीर्वादानं हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष
मार्गदर्शक किशोर वैद्य यांनी सातत्याने समाज जीवनामध्ये राजकारणाकडे दृष्टी न ठेवता समाज जीवनाचा भाग म्हणून सातत्याने काम केलेलं आहे. मोठे मोठे समारंभ करणं, पुष्पहार स्वीकारणं आणि केवळ भाषण करणं असा काहीला प्रतिसाद वाटणारा वेगळे दृष्टिकोन न ठेवता समाजातील जाणीवांची दखल घेऊन संपूर्ण कोकणातलं पहिलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांचं मान्यता प्राप्त कॉलेज ऑफ इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाराष्ट्र आज सुरू होतं. त्याचा उद्घाटन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि लाखो समर्थ भक्तांच्या उपस्थितीत तिरुपती नानासाहेब धर्माधिकारी यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी संपन्न करावा अशी माननीय मुख्यमंत्री महोदय व तिरुपती नानासाहेब धर्माधिकारी यांना विनंती करतो. होणार आहे तेच सांगत होते आता की एक कीबोर्ड हा प्रदान केला जाईल आणि त्यानंतर आशीर्वाद देऊन या कॉलेजचं म्हणजे कॉलेज ऑफ इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं विधिवत उद्घाटन होईल. माननीय किशोर यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नानासाहेब धर्माधिकारी माननीय मुख्यमंत्री यांनी उद्घाटन करावा. महाडच्या इतिहासात सदोदित सुवर्णाक्षराने लिहिला जाईल अशा सुवर्णलिपी ज्याच्यावर
तीर्थरूप नानासाहेब यांचा 80वा वाढदिवस आणि हा वाढदिवस महाराष्ट्र भूमीत आमच्यासारख्या तरुणांना साजरा करायला मिळतोय. आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो. या ऋषीतील माणसांनी माणूस कसा असावा असं सांगण्याचं सामर्थ्य दाखवून प्रत्येक माणसाचं सामर्थ्य निर्माण केलं. असे समर्थ नानासाहेब यांच्या आशीर्वादाने आज कॉलेजचं उद्घाटन झालंय. या संपूर्ण समारंभासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आम्हाला आपला कार्यक्रम म्हणजे आम्ही जे काही थोडंफार काम केलंय त्याची शाबासकी मिळाली असं वाटतंय. मला सांगायला आनंद होत आहे की ज्या वेळेला नानासाहेबांच्या आशीर्वादासाठी आम्ही जातो त्या वेळेला माणूस कसा असावा, तरुण कसा असावा, तरुणांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे अंतर्मुख होऊन मनातले विषय बाजूला काढून विवेक जागृत केला पाहिजे हे सांगतात. आणि ही आजची समर्थ शक्ती की जिच्या पुढे मी नतमस्तक होतो की एवढ्या समर्थ शक्तीला उभं करून एक देशाला नवी दिशा देण्याचं काम हे नानासाहेब तीर्थरूप नानासाहेब सर्वाधिकारी करत आहेत. मी माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो की आमच्या या छोट्याशा कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूमीला की जिथे एका बाजूला रायगड आहे, एका बाजूला समर्थनाची भूमी आहे, अशा ठिकाणी हा दैत्यमान सोहळा साजरा होतो. मला खरोखर आनंद झालेला आहे. मला शब्द नाही अशी माझी परिस्थिती आहे. माननीय अण्णा अर्थात मोहन दर्याजींच्या मार्गदर्शनाखाली माझ्या जोडीदाराने अनेक मंत्री जसे सुनील तटकरे आहेत, प्रभाकरजी मोरे आहेत, अनेक मान्यवर इथे आलेले आहेत, अरुणजी जिब्राजी इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थाने हा विचार होता मला वाटतं आपण सगळे आला मला आनंद वाटला. या निमित्तानं मी एवढंच सांगेन की भावी आयुष्यात ही स्वप्नसुखाची संकल्पना आमची आहे ती आमच्याबरोबर सर्व आमच्या सहकार्यांना मिळावी आणि त्यासाठी आपण आम्हाला सामर्थ्य द्यावं एवढी नानासाहेबांच्या चरणी मी प्रार्थना करून माझ्या दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आदेश दिला की आपण शिवराज्याभिषेक सोहळा करून घ्यावा. तसा सोहळा आज 350 वर्षानंतर याच भूमीमध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 80व्या वाढदिवसाचं औचित्य साधून लाखो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्या काळांच्या निनादामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला ही प्रेरणा मिळणार आहे की खऱ्या अर्थानं हे आयुष्य चिंतन या विश्वाच्या अंतापर्यंत चाललं आहे.
ज्योती झालेल्या आहेत. मी सर्वसामान्य झालेल्या विनंती करतो पुढारे मातृत्व शासनाचा जन्माचा नाही त्यांना साहित्य त्यांच्या शुभाशीर्वादासाठी त्यांनी करावे. इथं गुरुमाऊलीचा सत्कार होत असताना मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की या सोहळ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण दासबोध निरूपणाच्या परंपरेची अलौकिक चळवळ ही संपूर्ण राष्ट्राच्या उभारणीत मोलाची भर टाकत आहे. माननीय मुख्यमंत्री सत्कार करत असताना अज्ञान मूलहरणम या वैश्विक भावनेमुळे मानवी विश्व वैभव संपन्न चारित्र्यवान गौरवशाली व्हावं यासाठी आपण केलेल्या एकलव्याच्या योगदानाचा आपला सार्थ अभिमान आहे. नारायण विष्णू तथा दादासाहेब अधिकारी यांना हिरवळ प्रतिष्ठान हे मानवंदना विनम्रपणे सादर करीत आहे. सर्वश्रेष्ठ रणवीर समर्थ परमपूज्य नाना महाराज आदरणीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख अरुणभाई सुरासी सन्मान्य व्यासपीठ काय पाहिजे बॅटरी पाहिजे प्रचंड प्रभावात उपस्थित असलेले सर्व समर्थ भक्त प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी अनन्य साधारण योगदान असतो. माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्या आणि माझ्या जीवनातला एक आनंदाचा दुसरा टप्पा आहे की 10 वर्षापूर्वी नाना महाराजांच्या पदस्पर्शाला स्पर्श करण्याची तुम्हाला आणि मला संधी रायगड मित्र पुरस्काराच्या निमित्ताने मिळाली आणि आज लाखोंच्या संख्येने आपल्याला सर्व समर्थ भक्तांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या चरणी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देण्याचा क्षण आज आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. माणसाच्या जीवनाचा क्रोध वासना या सर्वांच्या पासून मुक्ती मिळवायची असेल तर निरूपणाच्या सामर्थ्याशिवाय आदेश आणि मानवनात आपल्याला जिवंत ठेवता येऊ शकणार नाही. हे फार मोठं अभूतपूर्व असं कार्य या सर्वश्रेष्ठ अशा रघुवीर समर्थांनी या ठिकाणी केलं. व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना या निमित्ताने मी सांगेन की देशात राज्यात अनेक मोठे मोठे पुरस्कार आहेत. त्या पुरस्कारांची उंची सुद्धा थोडा मोठ्याने वाढवलेली आहे. पण देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांची उंची या समर्थ फार मोठ्या संख्येने जमलेल्या लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत
आणि माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं आणि त्यानंतर पतंगरावजी कदम यांना मी अगदी थोडक्या शब्दात मनोगत करण्याची विनंती करणार आहे. आदरणीय नाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे सभापती अरुणभाई मोहनभाई धारिया, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय पाहुणे आणि समोर बसलेला अथांग जगन्नाथ मित्र, नारायण महाराजांच्या 80वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला अखंड आयुष्य मिळो आणि त्यांच्याकडून मानवी जबाबदारी, माणुसकी, अधर्म आता समाज प्रबोधनाचं परिवर्तनाचं काम अखंड हो, ही परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज माणूस माणसाची माणसासारख्या वागत नाही. या परिस्थितीमध्ये नाना महाराजांच्या तत्वज्ञानाचा विचाराचा आणि परिवर्तनाचा असा आदरणीय वेगळा सोहळा आपण पाहत आहोत. स्वखर्चानं निमंत्रणाशिवाय प्रचंड संख्येनं या ठिकाणी जनसागर जमलेला आहे आणि निष्काम कर्म करण्याच्या उद्देशानं नाना महाराजांनी गेली 7 वर्ष त्यांच्या अगोदर त्यांच्या वडिलांच्या पासूनही समाज परिवर्तनाची भूमिका, सुसंस्कृत माणूस बनवण्याची भूमिका, उत्तम समाज बनवण्याची भूमिका, सुविचारी समाज बनवण्याची भूमिका पुरुषांच्यामध्ये, महिलांच्यामध्ये, तरुणांच्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि हिंदुस्थानच्या बाहेर चाललेले करोडोच्या वर आज त्यांचे शिष्य झालेले आहेत. आणि म्हणून समाजाच्या या परिस्थितीमध्ये ही भूमिका, हा विचार, सुसंस्कृत विचार, माणुसकीचा विचार, सद्विचार सातत्यानं अशा प्रकारचा योगी, अशा प्रकारचा आध्यात्मिक नेता, अशी जनता पुन्हा पाहायला मिळायचं, आव्हान मिळाले असं कधी वाटत नाही. एकनाथ नाना महाराजांची आमची बैठक झाली आणि त्या बैठकीचा एवढा जबरदस्त परिणाम झाला की समाजामध्ये अशा योग पुरुषाची फार मोठी गरज आहे. आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. किशोर धारियांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या समारंभामध्ये भाग घेण्याची मला संधी दिली आणि या संबंध शिवछत्रपतीच्या पुण्यभूमीमध्ये समाज परिवर्तनाचा झेंडा किंवा चिन्ह फुकून ते आलेली सर्व माणसं महाराष्ट्राबरोबर देशामध्ये जातील आणि सद्विचाराचा प्रचार करतील अशी अपेक्षा व्यक्त करून ते माझा भाषण संपवतो. माननीय किशोरजी धारिया आणि माझे नमस्कार. आदरणीय नानासाहेब ज्यांना मी आबा म्हणतो त्यांनाही नमस्कार. तसेच माननीय विलासरावजी देशमुख यांनाही नमस्कार. व आदरणीय मंत्री महोदय यांनाही माझा नमस्कार. तसेच उपस्थित माता, बंधू, भगिनी यांनाही माझा आज
प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला श्री आव्हानसाठी जो पुरस्कार सोहळा आहे त्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आता आपल्या आध्यात्मिक सेवा समितीचं नाव श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती म्हणजे काय आपण नेहमी म्हणतो आपण श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती एवढा एवढंच आपण बघतो. याचा अर्थ काय आपल्याला हे माहिती पाहिजे. श्री समर्थ म्हणजे काय? श्री म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर. समर्थ म्हणजे संत परंपरा जी अनेकांना समर्थ करते व शांत करते ती समर्थ. आध्यात्मिक म्हणजे काय? हा आध्यात्मिक आहे याला आध्यात्मिक असं म्हणतात. दुसरं आत मी एक आहे याला आध्यात्मिक असं म्हणतात. म्हणजे अंतर्मनात आध्यात्मिक म्हणजे दुसरा आणखी अर्थ सहज बोलता वेग प्रगट होईल या नावाप्रसाद हे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती योजना. आता श्री आव्हानी जे कार्य सुरुवातीला केलं हे 1943 साली 8/10/1943 दसरा सुहान संवत्सर श्रवण नक्षत्र अश्विन शुद्ध विजयादशमी या दिवशी सुरुवात केली. एक महत्वाचं म्हणजे सुहान संवत्सर या दिवशी श्रवण नक्षत्र. श्रवण म्हणजे काय? त्या दिवशीच काय केलं? श्रवण श्रेष्ठ म्हणून श्रवण या नक्षत्रावर घेतलेलं आहे. आता त्यावेळेला 7 सदस्य घेऊन कार्य केलं. त्यानंतर आज आपण एवढं बघतो 70 ते 80 लाख एवढी माणसं जमा आलेली आहे. पण त्यासाठी एवढं करण्यासाठी किती कष्ट पडले, किती ताप सहन करायला कष्ट करायला निंदा नालस्ती झाली, कितीतरी प्रकारे कष्ट सहन करायला लागले. नुसतं दिसतंय पण सुरुवातीला ज्याप्रमाणे जे कार्य केले आपल्या सर्वांची आवडती आणि श्रद्धास्थान नानासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय माता भगिनी आणि बंधू, मला अतिशय आनंद होत आहे की नानासाहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित झालो. हा सत्कार वयाचा नाही, हा सेवेचा सत्कार आहे, हा त्यांच्या मानचा सत्कार आहे, त्यांच्या तपश्चर्येचा हा सत्कार. अत्यंत तपस्वी असं हे व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत तेजस्वी असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून आपल्याला सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. 10 लाखामध्ये 100 लाखामध्ये असा एक लाख मोलाचा माणूस निर्माण होतो, एक महापुरुष निर्माण होतो, एक संत निर्माण होतो. आणि आज या भूमीवर नानासाहेब आहेत हा आपल्या जीवनातल्या सर्वांचा आदरणीय
मिळतो. नानासाहेब, आपण जे कार्य करणार जिथे जिथं आपल्या सभा होतात, आपली प्रवचन होतात, अशा पद्धतीचे समारंभ होतात, 5-10 लाख भक्तांची त्या ठिकाणी उपस्थिती असते आणि इतकी शिस्त आम्हाला कुठंच दिसत नाही. इतक्या शिस्तीने, इतक्या संस्काराने, इतक्या संस्कृतीच्या माध्यमातून आपण हे काम करत असतो. आज समाज कसा आहे याचं चित्र निर्माण केलं. एका शाळेचे इन्स्पेक्टर तपासणीसाठी गेले, 7वीच्या वर्गात गेले. एका मुलाला प्रश्न विचारला, मुलगा चुणचुणीत होता, उभा राहिला, त्याने उत्तर दिलं. इन्स्पेक्टर फार खुश झाला. नंतर ते इन्स्पेक्टर 9वीच्या वर्गात गेले, तो मुलगाही 9वीच्या वर्गात गेले. प्रश्न विचारल्यानंतर तोच मुलगा उभा राहिला आणि त्याने उत्तर दिलं. ती इन्स्पेक्टर म्हणाले, कारण तू इथं कसा बसलास? म्हणजे तो 7वीच्या वर्गात होता. नाही म्हणले, मी इथं नाही, मी 9वीमधला आहे. पण माझा एक मित्र 7वीच्या वर्गात आहे, त्याला क्रिकेट फार आवडतं. त्याने सांगितलं, जर इन्स्पेक्टर आले तर मी पटकन माझ्या वर्गात बसून 100% हजेरी असली पाहिजे. मी डुप्लिकेट होतो म्हणजे त्याच्यावर. मग शिक्षकांना बोलव, 7वीच्या शिक्षकांना, तुम्ही या मुलाला का बसू दिलं? नाही म्हणले, मी 7वीचा वर्ग शिक्षक नाही, तो वर्ग शिक्षक, त्याला क्रिकेट फार आवडतं. पण इन्स्पेक्टर म्हणून कोणी हजर असला पाहिजे म्हणून मी हजर राहिलो, मी देखील डुप्लिकेट आहे. त्या इन्स्पेक्टरने सांगितलं, तुला नोकरीवर ठेवणार नाही. तर जीपमध्ये बसते, पुढं जीप चालायला लागली. हा शिक्षक पळत होता, त्याने जीप थांबवली. शिक्षकाला मला काय तिथं मनाला लावून घेतलं म्हणले, ही शाळा तपासण्यासाठी मी इन्स्पेक्टर नाही. त्याला क्रिकेट फार आवडतो, तो क्रिकेट बघायला गेला. कोणीतरी शाळा तपासली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आलो, मी देखील डुप्लिकेट आहे. म्हणून या समाजाला गरज आहे, आपली गरज, आपल्या विचारांची गरज आहे, आपल्या उपदेशाची गरज आहे. याच्यातून एक वेगळा असा नंबर संत तुकाराम यांनी अधूनमधून येते आणि आपल्याकडे अधूनमधून जाता इतकाच फरक आहे की जास्त अंतर नाही. आणि त्या विचारांच्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. इतकं जाण्याच्या प्रसंगी सांगू, किशोर देखील मी अभिनंदन केलं पाहिजे की चांगला असा कार्यक्रम घडवतो. हिरवळ नाव फार चांगलं आहे. अण्णा तुमची वनराई आहे, त्याची हिरवळ, आणि हिरवळच्या माध्यमातून या ठिकाणी समोर जे डोंगर दिसत आहे, कमी हिरवे जास्त आपल्याला हिरवे करायचे. एक पेड़ है, एक मूर्ति, और सात हरि का मंदिर, और पंछी पुजारी बनकर गाते हैं वेद मंत्र. अशा प्रकारे एक नवीन या हिरवळच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्हा आणि परिसरातील सर्व जिल्हे हिरवेगार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करावा. ज्यांनी या जमिनीचं रूप बदलावं, स्वरूप बदलावं, आणि नानासाहेब तुम्ही आमच्या पुण्याचं समूह बदलावं अशी प्रार्थना करतो. कारण आमचं जो रिश्ता आहे हा मतांशी रिश्ता. राजकारणातल्या माणसाला मत महत्वाचं, संतांच्या दृष्टिकोनातून मन महत्वाचं. आणि तुम्ही मनाला वळण द्या, आम्ही पुढचं जे आहे त्या कार्याच्या संदर्भात पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा आपल्या सर्वांतर्फे नानासाहेबांना आजच्या या प्रसंगी अभिवादन करतो, वंदन करतो आणि जीवेन शरदः शतम् अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आजपर्यंत जी वाटचाल केली ते आमचं प्रेरणास्थान वनराईचे अध्यक्ष माननीय मोहन दारिया त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय नानासाहेब, माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराणी, उद्योगमंत्री रतनराव कदम,
प्रेरणा घेऊन एखाद्या बाळासाहेबाची किंवा द्यावी अशा अथांग पद्धतीनं जमलेले व्यक्ती सर्व बदलले. मित्रांनो, पण नानासाहेब तुम्हाला थोडी शुभेच्छा द्याव्या असा अधिकार मी मानतो. या व्यक्तीनं जेव्हा स्वतंत्र समाज स्वतंत्र जग हे बहुवादाकडे एखाद्या भरकटलेल्या प्रवृत्तीनं भरवसासाठी बिघायला जाते त्यावेळेला त्या समाजाला सदप्रवृत्त करण्याचं काम अशा एका वंदनीय व्यक्तीला 80 वर्ष पूर्वी होत आहे. त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, प्रेरणा घ्याव्या म्हणून मी या ठिकाणी नानासाहेब आपल्याविषयी खूप ऐकलं. आपल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची